सई, मगाशी खूप धावलीस ना, दमली अशी. घे जेवून घे. सई अगं, असं काय करतेस तू? हा, आजारी पडायचंय का तुला? मला असं तुझी फार काळजी वाटते का? सई, असं नको करू. हे घे, जेवून घे, 2 घास खाऊन घे. घे सई. तू ना सई हट्टी आहेस, अशी ऐकायची नाहीस. हे घे, मीच तुला माझ्या हाताने भरवतो. घे, खा खा. ठीक आहे सई, नको खाऊस. भूक लागली की आपोआप खाशील. हे बघ सई, मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. तुझं सुख हे फक्त आता माझ्या बरोबर राहण्यात आहे, देवांश बरोबर नाही. माहितीये ना सई तुला हे आता. स्वतःसाठी नाही तर निदान देवांसाठी तरी. तू मला स्वीकारलंस सई, तरच त्याचं आयुष्य वाचणार आहे. माहिती आहे ना तुला. इट्स ओके सई, तुमचा सहवास हा इथपर्यंतच होता असं समज. किंवा तू ना असं समज की ना, देवांश तुला पडलेलं एक वाईट स्वप्न आहे सई. नीच माणसा, धमकी देतोयस मला? मला विसरू नको, या आधी सुद्धा तुला तुझी जागा दाखवून दिली आहे मी. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेव, मी देवांशला कधीच विसरणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मनात फक्त आणि फक्त देवांश असणार आहे, कळलं? सई डार्लिंग, सई डार्लिंग, काळजाचा तुकडा आहेस तू माझ्या. तुला का धमकी देऊ मी? मी तर तुला आधीच म्हणालोय की मी तुझ्यावर कुठल्याही प्रकारची बळजबरी करणार नाहीये. प्रेमाने तुझं मन जिंकणार आहे. खऱ्या प्रेमात खूप ताकद असते सई, कळेल तुला ते. तुला भूक लागली की सांग, मी माझ्या हाताने भरवून दे. बाई उचल उचल, आनंदाची बातमी उचल. यार, एवढं सकाळी सकाळी कोण फोन करतंय? जाऊ दे. मॉम मॉम कशाला फोन करते सकाळी? जा यार, मला तर बोलायला. काही पोरी पण पाहिजे तेव्हा फोन उचलत नाही. फोन नाही उचलला तर अजून 100 वेळा फोन करेल. उचलतेच. हॅलो अंजली, अगं मी झोपेत आहे, तू मला झोपेत फोन केलाय. झोपत? तू अजून झोपलीस?
ए बाई, अगं दिवस डोक्यावर आलाय. नवीन सून आहेस ना तू घरची? हा, नवीन सुनेने कसं लवकर उठावं, सासू सासऱ्यांची सेवा करावी, नाश्ता करावा, नवऱ्याची मर्जी राखावी, घरच्या मग यार मला झोप येते. तू तू काय बोलायचं ते बोल, नाही तर मी फोन ठेवते. ए बाई थांब 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 थांब, तर मुश्किलीने उचललायस, फोन ठेवू नको. तुला काही कळलं नाही वाटतं? हा, काय कळालं नाहीये. छान. तिकडे जहागीरदारांच्या घराला आग लागलीये आणि तुलाच माहित नाही. आग लागली? कधी कुठे कशी कशी काय आग लागली? पाणी पाणी नाही नाही, आमच्या रूम मध्ये नाही लागली आग. अरे ओंकार, अरे उठ उठ. आग लागली आग. कुठे? ए बाई, अगं कुठे लागली आग? अगं देव अक्कल वाटत होता तेव्हा तू चाळण घेऊन गेली होतीस का ग? मॉम, मी तुझीच मुलगी, असं नको बोलवा मला. ग आग लागलीये म्हणजे देवांश आणि सईच्या आयुष्याला आग लागलीये, कळते का? अच्छा तसं. अगं ती सई कुठेतरी घर सोडून निघून गेली म्हणे, रात्रभर घरी आलीच नाही. काय सांगते मॉम? निघून गेली म्हणजे ती सई कायमची निघून गेली? म्हणजे सामान घेऊन? आता ते एवढं काही कळलं नाही मला, पण मला असं काहीतरी कळलं की काहीतरी चिठ्ठी लिहून घेऊन गेलीये निघून, आता घरीच नाहीये. मी जाणार आहे तिकडे त्या देवांशरावांच्या झोपडीत, त्यांचं सांत्वन करायच्या निमित्ताने जाते, म्हणजे सगळं कळेल ना, कुठे गेली, काय गेली, कधी गेली, सगळं कळेल. मिळाली तर चिठ्ठी पण वाचता येईल, नाही का? करेक्ट आहे मॉम, जा तू जा. खरं सांगू का, मला ना बिलीव्हच होत नाही, ती सई अशी एका रात्रीत कशी काय गायब झाली ग? कसं बिलीव्ह होणार? त्यासाठी आपले डोळे उघडे असले पाहिजेत ना. असं दिवस डोक्यावर येईपर्यंत झोपून राहता, मग दुसरं काय होणार? झोप आता, आपलं उठ आता, उठ. मला कामं करायची आहे, मी जाऊन येते तिकडे मग सगळं सांगते तुला, कळलं का? जागी हो टक्क. मला सगळं अपडेट करा मॉम. चल बाय बाय. एक मिनिट, तू आता काय म्हणालीस? बहिणी गायब झालीये? हो, आणि दादा? देवांश घरीच आहेत. ओ गॉड. अंजली, पटकन आवर, आपल्याला निघायचंय. मॉम आणि बाबा आधीच निघाली असतील. चल चल उठ, पटकन उठ. हॅलो हॅलो, मॅड आहेस का तू? अंजली, हे खूप सिरियस आहे. बहिणी घरातून निघून गेलीये. मग अरे गेली तर गेली, कंटाळा आला असेल ना तिला अशा गरिबीत जगण्याचा. आणि काय रे, सडनली तुला सईचा इतका पुळका कसा काय येतोय? हे बघ, बहिणी असं नाही करणार, आणि मला बहिणीपेक्षा ना दादाची जास्त काळजी वाटते. तो बिचारा डिस्टर्ब असेल, ते काय नाही, मला त्याच्याकडे जायलाच पाहिजे. अरे काय करते? जायचा नाहीये. विसरलास का ओंकार, तर सईमुळे मला किती त्रास झाला. तू जर गेलास ना तिकडे तर सई कशी निघून गेलीये तशी मी पण तुला सोडून निघून जाईल, चालेल? अंजली, नाही जायचं, कळलं? आता उठलाच आहेस तर जा, फ्रेश हो, कॉफी घेऊन ये माझ्यासाठी, आणि ऑफिसला जा जरा. हा, प्रोडक्टिव्ह कर काहीतरी आयुष्यात, कळलं? तू उभा नको राहूस ना, जा ना, कर ना, प्रोडक्टिव्ह बन. टाइम वेस्ट नको करू ओंकार. वा 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 वा, काय मॉर्निंग आहे आजची. सई निघून गेली आणि मला झोपायला पण मिळतंय. वा वा वा, आधी झोप कंप्लीट करते, मग सेलिब्रेट करते. सई देवा, असा किती वेळ इथे दारात उभा राहणार आहेस? जा पटकन फ्रेश हो बघून. नाही मी ठीक आहे इथेच. अरे असं काय करतोस देवांश? एकदा स्वतःकडे बघ, काय अवस्था झाली आहे तुझी. चल थोडंसं काहीतरी खाऊन घे. आणि नको सिरियसली नको. असं करून कसं चालेल देवांश? सईला शोधायचंय ना आपल्याला.
मग ताकद नको? शरीराची पण आणि मनाची पण. आणि असं इथे काही न खाता पिता उभा राहिलास म्हणून काही वेगळं होणार आहे? जा बाळा, फ्रेश हो. जा. अहो आला, काय झालं ते पोलीस स्टेशनला? नाही, पोलीस अजूनही तपासच करत आहे. काहीच कळलं नाही सईबद्दल? नाही, अजून तरी नाही. सुमनताई, अहो अहो नका ना तुम्ही काळजी करू. देवी आईवर विश्वास ठेवा. देवी आई आपल्या सईला काही होऊ देणार नाही. सई, अगं बाई, काय झालं? कुठे कुठे गेली सई? वंच 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 काय झालं? कुठे गेली हो आपली सई? अशी कशी निघून गेली? काय केलं बाई? कशा जगाल वंच? कशा जगाल? लेकीशिवाय कशा जगाल? काय कराल बाई? बाई काळजी घ्या वंच. काय चाललंय तुमचं मामी? काय चाललंय हे? देवांशराव, कसं हो जगाला? ताई सई अशी निघूनच गेली. बायकोशिवाय कसं राहाल? एकट्या पुरुषाला जगणं किती कठीण. काळजी घ्या. स्टॉप इट, स्टॉप इट. सई कायमच्या निघून गेलं तसं का बोलताय तुम्ही? हा, त्या परत येणार आहेत मामी. येईल येईल बाई, देऊ दे बाई, तसंच होऊ दे. राहून राहून पुन्हा भीती वाटते मनात. अहो सईचे बाबा सुद्धा असेच अचानक एके दिवशी घरातनं निघून गेले होते. वंच पण अशाच हो, तुमच्यासारख्या येतील परत म्हणून आशेने दरवाजात उभ्या राहायच्या. पण कसं काय मेली बाबडी आशा ठरली. असं आता पुन्हा नको व्हायला म्हणजे झालं बाई. गीता, तुला कुठे केव्हा काय बोलायचं कळत नाही का? अहो काय चुकीचं बोलले? मुद्दाम नाही काय बोलले, आणि विषय निघाला म्हणून बोलले. काळजी वाटते हो. आणि बाई आणखीन एक शंका आली बघा आत्ता बोलता बोलता मनात. अहो सई सुद्धा हिच्या वडिलांसारखी अशी निघून गेली आहे. बापरे, म्हणजे वडील पण संसार टाकून सोडून गेले, लेक पण संसार टाकून सोडून गेली. बाई बाई. ललिता, प्रॉब्लेम काय हो तुमचा? इथे तुम्ही आम्हाला सपोर्ट करायला आलात की आणखी हर्ट करायला? मला कळत नाहीये. अगं काय काय शांत हो, बघ ना काय बोलतायत त्या. त्यांना दिसतंय नाही ते सगळे दुःखात आहेत ते. मस्तील असं टोचून का बोलताय तुम्ही? नाही, मला सिरियसली कळत नाहीये. सई जेव्हा इथे होत्या तेव्हा तर कधी चांगलं बोललं नाही तुम्ही तिच्याशी. एक चान्स सोडायचा नाही, त्यांना त्रास द्यायचा, आणि आता हे सगळं नाटकं करताय तुम्ही तिची काळजी असण्याचा. देवा प्लीज शांत हो. ऐक माझं बाळा, हे बघ, तू का लक्ष देतोस त्यांच्याकडे? आपला विश्वास आहे ना सईवर. मग कोण काय बोलतंय आणि काही फरक पडत नाही. शांत हो तू. देवांशराव, माझ्या मनात असं काही उलट सुलट नव्हतं. मी फक्त जे आहे तोंड बंद ठेव, एक शब्दही बोलू नकोस. देवांशराव, माझी सई तिच्या वडिलांसारखी नाहीये. ती तुमचा विश्वासघात नाही करणार. माझी सई नक्की परत येईल. सुमनताई, हो हे का बोलताय तुम्ही? हे आम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का?
आमचा ना पूर्ण विश्वास आहे सईवर. तुमचा विश्वास कधीच खोटा ठरू देणार नाही माझी सई. येईल ती नक्की परत. तुम्ही आधी शांत व्हा, नका काळजी करू. हे जरा ऑड वाटतंय. सई अशी कशी काय गायब होऊ शकते? नाही त्यावेळी मी किती ग्रेट आहे, किती महान आहे, मला फॅमिलीची किती काळजी आहे हेच दाखवायचं असतं तिला. अचानक कशी काय गायब झाली आहे? नक्की ही स्वतःहून गायब झाली आहे की वाय सी काय स्मार्ट आहे मी. वेल डन डिटेक्टिव्ह अंजली, वेल डन. अशी कुठली व्यक्ती आहे जिला माझ्यापेक्षा जास्त घाई झाली आहे सईला बाहेर काढायची? ऑफकोर्स दी भैरवी जहागीरदार. नाईस मॅम, काय बॉम्ब टाकलाय. एक काम करते, त्यांनाच विचारते. फोन पण लागत नाहीये म्हणजे आता तर मी 100% शुअर आहे की हे कांड त्या पॉपकटवालीनेच केलंय. ऍटलिस्ट थांबायचं तरी होतं ना मजा घ्यायला. असो, ती नसली मग काय झालं, आपण तर बाई फुल मज्जा घेणार आता. सई अशी रोज रोज नाही ना गायब होत. सई सई विक्रम गाढ झोपलाय. हीच संधी आहे इथून पळून जाण्याची. काय असेल याचा पासवर्ड? याच्याच फिंगरप्रिंटने ओपन होईल बहुधा. गुड मॉर्निंग सई. सई तू पण ना लवाड आहेस ना. अगं इतकी भीती वाटते तुला पळून जायला.
मग कशाला सारखी सारखी प्रयत्न करतेस ग? आणि ते सई हो, तुला मोबाईल हवा होता ना माझा? सांगायचं ना मला, मी काय दिला नसता का? हे घे. कोणाला फोन करायचा तुला? देवांशला करायचं असेल है ना? मी लावून देतो ना. घे. अगं घे. काय झालं? अगं घे गसे घे. काय अवस्था झाली आहे देवांश तुमची. मला असं नाही बघू शकत मी. मला खूप आठवण येते तुमची. अशी का वागतेस तुझे? मी तुझ्यावर एवढा प्रेम करतो, पण तरी देवांशला बघून तुझे डोळे भरून येतात. अशी माझ्यासाठी कधी रडणार आहेस? सई, आता देवांशला खूप पाहिलंच तू. आता मला पाहायचं. हा, पहा बरं मला. सई, पहा ना मला. सई बघ. सई, मी काय म्हणतोय, मला बघ. जर तू माझ्याकडे बघितलं नाहीस तर मी देवांशला किती घाबरतेस तू? मी काही करणार नाहीये, निदान तुला तरी. हा, काळजी नको करूस. बाय द वे सई, तुला माहिती आहे का, आजकाल टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झाली, तुला काय सांगू मी. हा, हे बघ हे बटनांच्या आकाराचे कॅमेरे मिळतात बाजारात. हा, तसेच कॅमेरे मी देवांच्या घरात फिट केले. आणि गंमत म्हणजे देवांशला हे माहितीच नाहीये. है ना सई? गंमत आहे की नाही सांग? आता मी काय म्हणतोय सई? बरं जाऊ दे सई. अगं ऐक 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 माझं सई. ऐक 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 ऐक. हे बघ, असं नको करू. इतका सुंदर चेहरा सई, कशाला उगाच ते खराब करतेस? हा, कशाला रडून खराब करतेस उगाच चेहरा तुझा? जाऊ दे, तुझा मूड ठीक करू मी. तुला अजून एक गंमत दाखवतो. हे बघ, हे बघ सई, बघ.